येऊनी शरीरी हितकाय, येऊनी नामासाठी करीसी चावटी, शेवटी मसनवटी जाणे लागे. गुरुविन मरशील अधोगती जाशील, कशी दया येईल हेमधर्मा. येऊनी नामासाठी करीसी चावटी, शेवटी मसनवटी जाणे लागे. अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु, म्हणे बाळ गुरु बापूजीसी. येऊने नामासाठी करीसी चावटी, शेवटी मसनवटी जाणे लागे. दत्ता प्रभू दत्ता प्रभू. आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, आयुष्य मोलाचे वेचिले संसारी. येऊनी शरीरी हितकाय, येऊने नामासाठी करीसी चावटी, शेवटी मसनवटी जाणे लागे. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत श्रेष्ठ बाळगीर महाराज यांचा असा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. दत्ता प्रभू आणि थोडासा परिहार द्यायचा म्हणजे आज या अखंड दत्तनाम सप्ताहातील दुसरा दिवस मौजे सरेगाव या ठिकाणी वर्षे 13वे म्हणजे जवळपास 1 तप पूर्ण झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आमचे आनंदा महाराज दत्तभक्त परायण आनंद महाराज बोरगावकर, खरोखरच त्यांची अशी ख्याती आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उतरलेले आहेत. आणि ग्रंथाचं वाचन असो, ग्रंथाचं किंवा सांगण्याचं काम असेल, कीर्तन असेल, भजन असेल, पद असतील, या प्रत्येक कामामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी आमच्या आनंद महाराजाची. आणि दुसरे या ठिकाणी आता 2 महामेरू आहेत इकडे. हे तर आता यांना मी कोणत्या शब्दामध्ये यांचं कौतुक करू हे मला कळायला मार्ग नाही. त्यासाठी आमचे
हरिभक्त परायण, दत्तभक्त परायण, भागवताचार्य. आणि हे केवळ त्यांना मी एक डिग्री लावत नाही, तर खरोखरच की त्यांचं पूर्ण भजन भागवत मी ऐकलेलं आहे. असे हे महान व्यक्ती आमच्यासारख्या नवीन कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. मी माझं भाग्य समजतो. तसेच दुसरे गायनाचार्य आमचे ज्ञानेश्वर माऊली, कृपेची सावली. आणि खरोखरच काय आवाज आहे महाराज. आणि खरोखरच सांगू का, या संगीत भजनामुळं किंवा या रागरागिणीमुळंच हे सगळं वातावरण निर्माण होतं. त्यामुळं त्याला एक विशेष किंमत आहे. आणि 2 मर्दंग वादक, असे मर्दंग वादक की ज्यांना सिस्टम सुद्धा लागत नाही, एवढाच आवाज काढू शकतात ते. इतकं वाजवणं. भरपूर वादक बघितले मी, पण आपल्या अंगाचा विचार करतात, एवढी मेहनत लावित नाहीत. आणि सगळं काही सिस्टमवर अवलंबून असते. सिस्टम असेल नसेल, लागली असेल न लागली असेल, तरी तसंच वाजवणं. आमचा सौरभ कोले सर्वांची माना डोले. आणि कानिप नाथ, त्यांनाच आहे पोलेची साथ. म्हणूनच करतात ते या चालीवर मात. आणि या कार्यक्रमाचे आयोजक, खरं सांगू का, आता तुम्हाला खरं वाटेल न वाटेल, कारण मी काही जुना कीर्तनकार नाही. माझं मी फार मोठं भाग्य समज लागलो की माझ्या वडिलांची इच्छा असून सुद्धा मी कीर्तन त्यांच्या समोर करू शकलो नाही. एका दृष्टीनं मला दुःख वाटते. पण खरोखरच आज सुद्धा कदापि माझे वडील पाहत असतील, जरी देहरूपाने नसतील तरी विचार रूपाने का होईना, ते माझं कीर्तन ऐकत असतील. आणि खरोखरच तुमच्या गावापासून माझ्या कीर्तनाची सुरुवात आहे. खरोखर या मातीत ताकद आहे. कदापि असं होऊ शकत नाही, कारण असे भरपूर कीर्तनकार होण्यासाठी भरपूर झगडले, भरपूर फिरले, भरपूर कष्ट केले, पण कीर्तनकार होता आलं नाही. त्यासाठी एक वेगळं भाग्य लागते. आणि ते खरोखरच मग आज सुद्धा आपण पाहतो की आता माऊलीला माहीत आहे, त्यांनी शिक्षण घेण्यासाठी आळंदीलाच का जातात, दुसरे गावं नाहीत का? आज इथून देवाची आळंदी किती किलोमीटर आहे? एवढं लांब असताना सुद्धा, इतका अंतर असताना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन मुलं शिकण्याचा का प्रयत्न करतात? त्या मातीची ताकद आहे तिथल्या. आणि तिथं मी सुद्धा काही दिवस राहण्याचा मला तिथं योग आला आळंदीमध्ये. तिथले जे काही भक्त मंडळी आहेत ते आम्हाला म्हणायचे, या ठिकाणी कोणताही जरी माणूस आला, कोणताही जरी व्यक्ती आला खेड्यापाड्यामधून, काहीतरी कमाई करावं, काहीतरी पैसा कमवावं जर म्हणून आला, ते उद्देश ठेवून जर आला, तर तो कदापि कसलीच कमाई करू शकत नाही. या ठिकाणाहून फक्त दिल्या जाते इथं ज्ञान. ज्ञानाशिवाय इथं काही भेटत नाही. तसं मला तर वाटते ही लघु आळंदी आहे की काय. असे कीर्तनकार जर तुमच्या इथून जर सुरुवात होऊ लागली, आता मला कीर्तनकार भरपूर कीर्तनकार माझं नाव घेताना म्हणतात की यांच्यापासून आम्ही तयार झाले. गुरुच्याच ठिकाणी राहतो, शिष्य मोठा होतो. एक विचार करण्याची गोष्ट आहे की मी त्यांना सांगितल्यावरती कीर्तन करायला सुरुवात केली, पण ते मला विचारत होते की तुम्ही का कीर्तन करीत नाही? मी म्हणलं बाबा, माझी इच्छा भरपूर आहे, कीर्तन करण्याची इच्छा भरपूर आहे, पण कितव्या वयाच्या वर्षापासून मला कीर्तन करायचं आहे की ते मला माहित नाही. म्हणून आज हा माझ्यासाठी भाग्याचा उदय आहे. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद, धन्य आज दिन संत दर्शनाचा. खरोखरच अगदी जवळचे संबंध महाराजांचे, पण महाराजांची खरोखरच महाराजांची शक्ती किती आहे, महाराजांचं काय वर्णन करावं कोणत्या शब्दात हे सुद्धा मला कळत नाही. इथं आल्यानंतर खरोखरच महाराजांना बघितल्यानंतर, इथलं वैभव बघितल्यानंतर खरोखरच मला आश्चर्य वाटलं. आणि मी म्हटलं की बाबा, गेल्या वर्षीपासून त्यांनी माझी म्हणजे मला विनंती करू लागली की
अरे तुम्ही कीर्तन करा, करू शकता तुम्ही कीर्तन. नाही बापू म्हणलं, आणि हेच बरं आहे म्हणलं गायनाचं, कारण ज्यांचं क्षेत्र ज्यांना असते त्याच्यामध्ये पारंगत ज्याला अभ्यास असते. मग गेल्या वर्षी बापूने म्हणलं काय हरकत नाही, पण या वर्षी आणखी सांगायचं राहिलं होतं महाराजांच्या बाबतीत. आतापर्यंत कलियुगाचे अवतार होते. महाराजांचं नाव काय होतं? शहादत्त. कलियुगाचे अवतार शहादत्त. आता ते झाले आनंद मालक, सचितानंद. ओळखू येणाऱ्याला आहे सगळे. भगवंताला साक्षात आपल्या समोर येता येत नाही, कारण भगवंताला माहित आहे की माझी फक्त मूर्ती आहे, मंदिरामध्ये मूर्ती आहे, तर केवढी माणसाची गर्दी चालली आणि किती मागणं मागायलाच येतात. हे सगळं भगवंताला त्या गोष्टीची जाणीव आहे. एखादा मोठा महाराज जर आला, जाईपर्यंत त्यांचा जीवात जीव नसतो, कारण लोकांकडे नम्रता राहिली नाही आणि कोण्या ठिकाणी कसं वागावं आणि दर्शनाला जात असताना कसं जावं आणि कुणाकडे काय मागावं हे सुद्धा अद्याप कळालेलं नाही. त्यासाठी खरोखरच बापूंचं खूप सहकार्य लाभलेलं आहे तुमच्या गावाला. मी तर म्हणतो की तुमच्या गावावरचं आता संकटच गेलं, कदापि तुमच्या गावाला संकट येणार नाही आणि काही कमी पडणार नाही. हे एक ब्रीद वाक्य आहे, कारण तुमची जी सेवा चालू आहे अतिशय भावनेनं चालू आहे. जवळपास बऱ्याच वर्षापासून मी येतो आणि पाहतो, वावर सगळं पीक राहिलं म्हणजे सगळं काही बियाचे कणस राहू शकत नाही. तसं जे काही उपयोगाला येतात, ज्यांना पुन्हा पेरल्यानंतर पुन्हा धान्याची उगवण होते, अशीच बियाची कणस म्हणल्यासारखं तुम्ही उपस्थित आहात, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यात तत्पूर्वी आता दोन्ही गायक मला हरिभक्त परायला लागले. त्याच्याबद्दल माझी काही नाराजी नाही किंवा जमत नाही असं काही यातला भाग नाही. त्यासाठी एकमेकाला सहाय्य करू आणि आपण म्हणण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी
छाप टाका. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रेया, तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे श्रोती देखा, टाळ मृदंग श्रोती देखा तया माझे दंडवत. आता नमो संता साधू सज्जना, आता नमो संता माफी मागतो. खरोखरच विनय करायला खूप किंमत असते बरं का. आणि हे सर्व नारदाची गादी आहे, त्यासाठी विनयला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्याकरिता आमचे विनेकरी बाबा दरवर्षी यांचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी मी पाहतो. तसेच आमचे खूप लांबचे आहेत बरं का चोपदार. आणि तुम्ही म्हणताल की काही साहित्य अलीकडलंच दिसते, पण हे जे काही नियमामध्ये बसते, जो काही नियम आहे, कीर्तनकाराला चोपदाराची आवश्यकता आहेच. त्याप्रमाणे आमचे चोपदार कार्तिक महाराज अतिशय उत्कृष्ट कामगिरी, यांनी सुद्धा उत्कृष्ट मृदंग वाजवतात. कारण आमच्या पोले महाराजांच्या सहवासात असल्यामुळं यांनी सुद्धा खूप छान मृदंग वाजवतात. आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, येऊनी शरीरी हित काय. प्रथमतः या अभंगामध्ये आयुष्याला खूप किंमत दिलेली आहे. आयुष्य म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टीमधला जो काळ आहे ते म्हणजे आयुष्य, ते म्हणजे जीवन. तसा विचार केला तर या जन्म शब्दामध्येच दोन्ही वाक्याचं रूपांतर आपल्याला पाहता येते, जन्माचं आणि मरणाचं. ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मरण. आणि हे काय जो मधला काळ आहे, त्या काळामध्ये सुख दुःख असेल, कुणाला यश अपयश असेल, आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच जणांना विचार येतो की आयुष्य आलेलं आहे, आयुष्य भेटलेलं आहे, आपले काही वर्ष निघून गेलेले आहेत, माझं हे करायचं राहिलं होतं, माझं ते करायचं राहिलं होतं, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण ह्या सर्व गेलेल्या दिवसाचा विचार करण्यापेक्षा, गेलेल्या काळाचा विचार करण्यापेक्षा पुढच्या काळाचा आपण विचार केला पाहिजे की इथून कसं वागायचं. हो नका पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे. मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहू नका,
दिवसाचा विचार करण्यापेक्षा पुढल्या दिवसाचा विचार करा. एक मनुष्य, सायंकाळची वेळ होती, एका नदीच्या कडेला बसला आणि नदीच्या कडेला बसलेला असताना तो आपल्या डोक्याखाली एक दगडाने भरलेलं पोतं बाजूला ठेवला आणि त्या पोत्यामधला प्रत्येक एक एक दगड काढू लागला आणि त्या नदीमध्ये मारू लागला किंवा नदीमध्ये टाकू लागला. हे सगळे दगड टाकता टाकता उजाडलं महाराज. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर त्या पोत्यामध्ये हात घालतो, पाहतो तर एकच शेवटचा दगड उरला होता आणि ते सुद्धा दगड त्या नदीमध्ये मारणार. तेवढ्यामध्ये त्या दगडाकडे चांगल्या प्रकारे तो नजर लावून बघितल्यानंतर त्याला कळालं की हा दगड नसून हा एक हिरा आहे आणि मी आतापर्यंत जे दगड फेकून दिलो, नदीमध्ये मारलो, माझं मनोरंजन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलो मी, पण आतापर्यंतचे बहुकिमतीचे दगड मी नदीमध्ये टाकून दिलो. उरलेला एक दगड त्याच्या हाती राहिला होता. हा तरी एक दगड ठेवून घेऊन आपला उदरनिर्वाह चालवावं किंवा आपल्याला हा उपयोगी पडणार आहे म्हणून तो दगड तो ठेवून घेतला. त्या दगडाप्रमाणेच आपलं सुद्धा काही गेलेलं आयुष्य असेल, गेलेले दिवस असतील, ते आपले गेलेले आहेत, पण राहिलेल्या एका दगडासारखं काही दिवस आपल्यासाठी बाकी आहेत. त्या दिवसाचा विचार आपण करायला पाहिजे. दत्ता आणि हा जो आपल्याला मानव देह मिळालेला आहे, या मानव देहाची किंमत आपण केली पाहिजे. कारण यामध्ये सुद्धा आपल्याला 3 वर्ग पाहता येतात. मानव जन्म आपल्याला मिळालेला आहे पण कळालेला नाही. काहींना कळालेला आहे पण मिळालेला नाही आणि काहींना कळालाही मिळालाही. ज्यांना मिळाला ते तुम्ही आम्ही, पण तो आपल्याला कळालेला नाही. आणि जे काही स्वर्गीचे देव आहेत त्यांना कळाला पण मिळाला नाही. ज्यांना मिळालाही कळालाही ते म्हणजे संत. दत्ता प्रभू. मग हा जन्म केव्हा झाला, त्या अगोदर किती जन्म झाले. आता दररोजच्या कीर्तनामधून ही 4 युग आहेत. या युगामध्ये किती अवतार झाले आणि किती सृष्टी आहेत, किती जन्म घ्यावं लागतात, कशात घ्यावं लागतं, ज्या 4 खाणी सांगितलेल्या एक एक योनी कोटी कोटी फेरा, 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 एक एक योनी
21 लाख वेळा जन्म घेऊन हा मानव देह आहे. खरोखरच आपल्याला याची किंमत कळाली पाहिजे. कारण हा मानव देह मिळून सुद्धा आपण कुठे कुठे खर्च करत आहोत याची आपल्याला जाणीव असलं पाहिजे बरं का. मग नाहीतर प्राणी सुद्धा जगतात, आपण सुद्धा जगतो, याला काही अर्थ नाही. त्यासाठी मनुष्य जन्म अनमोल रे, इसमेती में तू बोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तो मिला है फिर न मिला है, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. खरोखरच अनमोल आहे, याचे मोल करता येत नाही. बापूजी पाटील सुद्धा एका ठिकाणी सांगतात, देता द्रव्य कोडी जेवून भजन करा कोणी सांगणार नाही, साधकाची वेळ आता येणार नाही. हा. गेलेलं सगळं काही परत येईल, वेळ येणार नाही. त्यासाठी वेळेला महत्व द्या. राहिलेल्या आयुष्याचं सोनं करून घ्या. मी तुम्हाला उपदेश करण्या इतका मी ज्ञानी नाही. फक्त काही बापूंसारख्या मोठ्या कीर्तनकाराचं श्रवण करून राहिलेल्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. जसं एखादं लेकरू बोबडं बोबडं बोलत बोलत चांगलं बोलायला शिकतो. चालायला शिकताना सुद्धा एखाद्याचा आधार घेऊन, एखादं त्याचे वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, त्याचं बोट धरून त्याला चालायला शिकवतात. पडतो उठतो, पडतो उठतो, पुन्हा चांगल्या प्रकारे चालायला लागतो. तसं काही गोष्टी कमी जास्तीच्या झाल्यावर आम्हाला आमच्यापेक्षा मोठे ज्ञानी वयोवृद्ध हे आम्हाला सांगतात की हे असं नाही, हे असं. पण आपण विचारल्यानंतर, आपला प्रयत्न केल्यानंतर, समजा आपल्याला इथून नांदेडला जायचं आहे, आपण चालायला लागल्यानंतरच आपल्याला नांदेड भेटणार आहे. म्हणून काहीतरी जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे की ते मला ध्येय गाठायचं आहे. ध्येय गाठण्यासाठी जे काही प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचं फळ जेव्हा तुमचं ध्येय साध्य होईल तेव्हा तुम्हाला आनंद देणार आहे. आणि ध्येय साधल्यानंतर मिळालेला आनंद, तो आनंद एका क्षणाचा असेल, पण जो काही आपला ध्येय गाठण्यासाठी प्रवास असतो, जी काही धडपड असते, जी काही मेहनत असते, जो काही मिळालेला अनुभव आहे, त्याच्यापासून आपला खूप आनंद मिळणार आहे. मग तेव्हा वाटतं की बाबा खरं आपलं जे ध्येय होतं आता पूर्ण झालेलं आहे. ज्या ठिकाणाची आपण वाट पाहत होतो ते ठिकाण आलेलं आहे. तसं पाहिलं तर आमची तुमची अपेक्षा संपलेली नाही, आशा संपलेली नाही. कारण एखादी व्यक्ती 3 मजली जरी घर बांधला तर वर त्यांचा अजून प्रयत्न
चालूच आहे, दिसतेच ना आपल्याला. त्यांना जरी विचारलं, 3 मजली घर झालेलं आहे, शेतीबाडी झाली, सगळं झालं, तरी तुम्ही नाराजच दिसता. तो काय म्हणतो माहिती आहे का? 3 मजली झाला म्हणला, आता विचार करतो फक्त 4थ्या मजलीचा. बता प्रभू मग हे अमोल आयुष्य असणार आपण कुठं खर्च करत आहोत याचा सुद्धा विचार आपल्याला असला पाहिजे. आणि या परमार्थामध्ये खर्च न करता